हा दुसरा फोन आंदोलकांशी माझी चर्चा झाली. त्यांना मसाजोग तलावरून बाहेर काढले. त्यांचे जे काही इश्यूज होते, अडीअडचणी, त्यांचे जे काही पोलिसांकडून अपेक्षा आहे त्याच्या बाबतीत त्यांनी मला निवेदन सुद्धा दिलेले आहे. त्यामध्ये त्यांच्या मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर त्या अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे. आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे. डिटेलमध्ये चर्चा झाली. महिला मंडळीशी सोबत चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळी सोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीस तर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे. त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू. काय देतात आश्वासन आम्हाला? येतात भेटून जातात आश्वासन काही नाही देत आम्हाला. 10 दिवस द्या, 2 दिवस द्या. स्वतःहून ते आरोपी त्यांच्या स्वाधीन होते. विश्वास कुणावर ठेवायचा आम्ही आज? तुम्ही सांगा आम्हाला, कोणावर ठेवायचा विश्वास आम्ही आज? आमच्या पोलिसावर पण विश्वास नाही. 10 दिवसाच्या असतात का ह्यांना सवलती? घरातच पोलिसापासून झाला, मग आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा इथून पुढे? पोलिसांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? 10 दिवसाचं आश्वासन दिलं. 10 दिवसात आम्ही तुम्हाला आरोपी पकडून दाखवतो. 10 दिवस नाही, इतके दिवस झाले आणि 10 दिवस आम्ही 10 दिवस दम काढायचा कसा? आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे झाले. 1 मिनिट खाणं नाही, पिणं नाही, पिऊ सुद्धा वाटत नाही, आम्हाला पाणी सुद्धा पिऊ वाटत नाही, झोपही नाही. आम्ही करायचं काय? आमचं एवढा देवासारखं तुम्ही आज 10 दिवसाचा वेळ मागायला लागला तर हे कसलं असलं संरक्षण आहे? काय करत आज 26 दिवस झाला ना. आज तुम्ही आज काय करता? काय करत पोलीस लोक? काय करत CID वाले? आता पुढे काय? पुढे काय? आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही सुरूच राहणार का? मागं सरकणार नाही का आम्ही? आज तर तुम्ही आंदोलन पाठी घेतलं नाही, आज आम्ही 10 दिवसाची वेळ दिली ना त्यांना, दिली हे मान्य केले आम्ही. पण 10 दिवसाच्या नंतर जर त्यांनी नाही आम्हाला काही आरोपी सापडून दिले तर आम्ही आणखीन ह्या तलावामध्ये येऊन लहान लेकरांसकट बसणार आहे. आम्ही महागारी